वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। सो बघा मग खरं तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा ब्लाउजनुसार ब्लाउज डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही आणि कस्टमरला सुद्धा आपल्याला थोड्या वेगळ्या डिझाइनची आयडिया द्यायची असते। सो कशी द्यावी हेही कळत नाही। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाइन सहज बनवता येईल। एवढंच नाही तर बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपली ही डिझाइन सहजच बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ह्या डिझाइनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे। सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाइन नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला अशी छानशी डिझाइन आपला आजचा हा व्हिडिओ बघून सहजच बनवता येईल, ठीक आहे। चला मग सगळ्यात आधी खरं तर मी तुम्हाला साडी दाखवते। तर ब्लाउज पीस मी साडीतून सेपरेट कट करून घेतलेला आहे। ब्लाउज पीस आणि खरं तर साडीचा कलर ना खूप सुंदर आहे। ॲक्च्युली काठावर छान असे मोर आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण साडीचा आणि ब्लाउजचं एकदम मस्त आहे। आणि साडीचा कलर पण आता तुम्हाला जसं व्हिडिओत दिसतोय त्यापेक्षा थोडासा कलर जरा चेंज आहे। हा जरा मेहंदी किंवा पोपटी टाईप दिसतोय, तर थोडा वेगळाच आहे, पण खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशनची साडी आहे। आणि त्याचा हा बॅक पार्ट आपण खरं तर इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही पण। सो यावर आपण जो काही बॉर्डर आहे तर ती खालच्या साईडला घेतलेली आहे। आणि सगळ्यात आधी खरं तर आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर खरं तर या संपूर्ण ब्लाऊजचं मी कटिंगचा व्हिडिओ स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे, म्हणजे फ्रंट पार्टचं स्टिचिंग सुद्धा, ठीक आहे। तर बघा मग इथे ब्लाऊजची उंची आहे 14, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 15 इंचला मार्किंग करून घेतलेली आहे। याची गळा रुंदी आणि शोल्डर असं टोटल आपण 5.5 इथे टाकलेलं आहे आणि 2.5 इंचाची आपण यामध्ये गळा रुंदी घेणार आहोत। त्याचबरोबर 35 साईजचा हा ब्लाऊज आहे। सो याचा जो काही मुंडा आहे तर हा आपण 5.25 घेतलेला आहे। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग खरं तर 8.25 होतो, पण आपण इथे 9 घेऊयात आणि 2 इंच मार्जिन असं टोटल 11ला मार्किंग करून हा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। आणि फिटिंग टाकताना आपण 35च्या साईज नुसारच टाकणार आहोत, ठीक आहे। सो सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। तर मी जो काही मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो सध्या साईडला ठेवलेला आहे। 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग आपण इथे ऑलरेडी करून घेतलेली आहे। त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्याची मार्किंग इथे करायची आहे। तर बघा मग इथे गळा आहे 10, अर्धा इंच मार्जिन असं टोटल मी 10.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर 2.5 इंचाची इथे गळा रुंदीची सुद्धा आपण मार्किंग करून घेऊयात आणि त्यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपण हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेऊयात। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स इथे ड्रॉ करूनच घ्यावा लागतो। त्यानंतर आता वरून आपल्याला साधारणतः 2.5 किंवा 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। तर मी इथे 3 इंचावर मार्किंग करते, कारण की ही जी काही डिझाईन आहे तर यावर आता पुढचे सगळे मार्किंग आणि कटिंग डिपेंड आहे। तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे इथून आता आपण 3 इंचाला एक मार्किंग करून घेऊयात। आता ते कशासाठी तर ते पुढे तुमच्या गळ्याच्या डिझाईन वर म्हणजे तुम्हाला समजेलच की कशासाठी मार्किंग केलेली आहे। आता बघा 3ला मार्किंग केलेली आहे। त्यानंतर आता आपण इथे ना गोलाकार थोडासा शेप देणार आहोत आणि बघा फेंट खाली सुद्धा आपण गळ्याचा आकार ड्रॉ केलेला आहे। आता आपण किंचितसा तो डीप करूयात बघा ह्या पद्धतीने, कारण की तो म्हणजे थोडाच डीप झाला पाहिजे। खूप जर डीप घेतला तर शोल्डर उतरू शकतं, परत मुंड्यात खूप साऱ्या चुन्या वगैरे येऊ शकतात। सो त्यामुळे मग आपल्याला जरा मीडियमच डीप घ्यायचा आहे। तरी पण मी भरपूर सारा बॉक्सच्या आपण 1.5 इंच तरी बाहेर तो घेतलेलाच असेल, ठीक आहे। तर बघा मी पुन्हा आता डार्क करते आणि ही आपली आता गळ्याची परफेक्ट अशी मार्किंग इथे झालेली आहे। आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आता आपल्याला कॅनव्हास पेपर लावून खरं तर हा गळा रेडी करायचा आहे। सो गळ्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो, तर इथे मी पेपर कॅनव्हास कट करून घेते आणि तो डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर बघा फेंट मार्किंग दिसते आपल्याला वरती, तर ती आपल्याला फक्त स्केच पेनच्या सहाय्याने इथे
डार्क करून घ्यायची आहे. म्हणजे तीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर खरं तर इथे करायची आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हा जो काही गळा आहे तर हा थोडा वेगळ्याच प्रकारचा आहे. ऍक्च्युली कस्टमरने जसा सांगितलं त्या पद्धतीचाच मी इथे घेतलेला आहे. बऱ्याचदा आपण अशी डिझाईन बोटनेक मध्ये बनवत असतो, पण सिंपल गळ्यावर अशी डिझाईन हवी होती. सो ठीक आहे, मग आपण सिंपल गळ्यावर अशी बनवून घेत आहोत. सो तुम्हाला सुद्धा नक्कीच आयडिया येईल की जर तुम्हाला बोटनेक स्टिच करायचा नसेल पण असा शेप जर बनवायचा असेल तर तुम्ही इझिली बनवू शकता. ठीक आहे. सो बघा, मग मी एक्स्ट्राचा इथं कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे. मार्किंग आता आपण फक्त एका साईडनी केलेली आहे. आता कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ती मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, ती मार्किंग सुद्धा खरं तर आपल्याला इथे थोडीशी फेंट फेंट दिसेलच आतल्या साईडने, तर ती सुद्धा आपण डार्क करूयात. वरची लाईन सुद्धा ड्रॉ केली जेणेकरून आपल्याला व्यवस्थित काठोकाठ गळ्याची स्टिचिंग करता यावी खरं तर यासाठी. आणि बघा, मग इथे तुमच्या लक्षात येईल की एकदम परफेक्ट असं आपण इथे हे ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि ओपन केल्यावर बघा गळ्याचा शेप एकदम मस्त परफेक्ट, भरपूर सारा डीप सुद्धा खरं तर आलेला आहे. सो आता आपल्याला हा गळा म्हणजे कॅनव्हास पेपर लावून इथे स्टिच करायचा आहे. सो कडेकडेने आता आपल्याला एवढं मार्जिन ठेवण्याची गरज नाहीये कॅनव्हास पेपरवर. तर बघा, मग आता सगळ्यात आधी काय करायचं की जो काही आपला कॅनव्हास पेपर आहे ना, तर मी म्हटल्याप्रमाणे फक्त कडेने आपल्याला 1-1 इंच एवढंच मार्जिन पाहिजे आहे. सो मग तेवढंच मार्जिन ठेवत आपण हे कडेचं सगळं कट करून घेऊयात. खरं तर आपण कमी मार्जिन ठेवलं 1 इंचापेक्षा तरी सुद्धा चालणार आहे, कारण की आता आपण हे डायरेक्ट लावणार आहोत. तर कॅनव्हास पेपर गळा बनवण्याच्या बऱ्याचशा पद्धती असतात, पण मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, अजिबात अवघड नाहीये. सो त्यासाठी काय करायचं आहे, आता सगळ्यात आधी आपल्याला आपला जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे ना, तर तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे. त्याआधी इथे एक कट मारूयात म्हणजे आपल्याला ते सेंटर मॅच करता येईल. ठीक आहे. म्हटल्याप्रमाणे बघा, ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावर अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपरचा बॅक पार्ट बरोबर सेंटरला आपल्याला मॅच करायचा आहे. म्हणजे जो काही सेंटरचा कट मारला होता आपण अस्तरवर, तो कट आणि हा आपला कट. ठीक आहे, म्हणजे कॅनव्हास पेपरचा. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित सेंटरला मॅच करत ठेवून घ्यायचं. सेंटरला एक पिन सुद्धा लावूयात जेणेकरून स्टिच करताना ते हलायला नको. ऍक्च्युली सगळ्यात आधी आता आपल्याला काय करायचं आहे, मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, मग ह्या पद्धतीने व्यवस्थित सेट केल्यानंतर मग जी काही आपली सेंटरची लाईन आहे ना, बघा इथून, तर तिथे आपल्याला खरं तर टीप मारून घ्यायची आहे. या स्टेपमुळे काय होतं की सेंटर पासून आपला गळा व्यवस्थित रेडी होतो, तिरका वगैरे होण्याचे चान्सेस नसतात. जर आपण डायरेक्ट टीप मारली गळ्यावर तर बऱ्याचदा ते तिरका वगैरे होऊ शकतं आणि गळा सुद्धा आपला चुकू शकतो, एका साईडला कल येऊ शकतो. सो त्यामुळे सगळ्यात आधी मध्यभागी टीप मारायची. त्यानंतर मग आपण एक्झॅक्टली जी काही गळ्याची मार्किंग केलेली आहे तर बरोबर त्यावरच इथे आपण टीप मारून घेऊयात. इथपर्यंत आलं की इथून पुन्हा आता आपल्याला बघा बरोबर खाली जो काही आपला शेप आहे ना, तर त्यावरच एक्झॅक्टली टीप मारून घ्यायची. लक्षात राहू द्या, कॅनव्हास पेपरवर जी मार्किंग आहे बरोबर त्यावरच टीप आली पाहिजे, कारण की आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच त्याचा शेप इथे येणार आहे. ठीक आहे. सो बघा, मग मी अतिशय काळजीपूर्वक खरं तर इथे हे टीप मारून घेत आहे. इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा आता वरच्या साईडला आपण इथे टीप मारून घेऊयात. म्हणजे जसा आपला गळ्याचा आकार आहे ना, परफेक्ट टीप मारायची. थोडी सुद्धा टीप पुढे मागे होऊन देऊ नका. जशी टीप येणार तसाच गळ्याचा आकार येणार आहे. हा पॉईंट इथे खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण टीप मारलेली आहे. एकदम सरळ गळा आलेला आहे, कुठेही थोडा सुद्धा वर खाली झालेला नाहीये. आता यानंतर काय करायचं, लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात. तर मग इथे साधारणतः आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. खरं तर या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि गळ्याला तर गळ्यापट्टीची गरज नाही, त्याचप्रमाणे कमरेला सुद्धा आपल्याला कमरपट्टीची गरज पडणार नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात. म्हणजे जो काही मेन फॅब्रिकचा थोडाफार कपडा असेल तो. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करायचं आहे. म्हणजे कॅनव्हास पेपर, मेन फॅब्रिक आणि त्याचा अस्तर. फक्त आपल्याला एक लाईन एवढं मार्जिन इथे खरं तर ठेवायचं आहे, तर ते आपल्याला लागणार आहे छोटे छोटे कट्स मारण्यासाठी. तर बघा, मग अतिशय काळजीपूर्वक इथे मी हे मधला संपूर्ण पार्ट कट करून घेत आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता ह्या गळ्याला देऊयात आपण छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेते. फक्त एवढंच आहे की कट्स मारताना चुकूनही ब्लाऊजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची, कारण बऱ्याचदा गडबडीत असं होतं की ब्लाऊजला कट जातो आणि मग आपली कामं वाढतात. कामं वाढण्यापेक्षा ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट झाला ना तर आपण काहीच करू शकत नाही खरं तर.
कारण की आपल्याला जास्त डीप पण जर नको असतो, आपण ऑलरेडी मार्किंग केलेली असते, सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक कट्स मारून घ्यायचे. त्यानंतर आता आपण हा बॅक पार्ट सरळ करून घेऊयात. तर अगदी अलगद अलगद ओढायचा आहे, खूप काही खेचायची खरं तर इथे गरज नाहीये. आणि तो ह्या पद्धतीने सरळ केल्यावर कमरेच्या साईडला व्यवस्थित सेट करून घ्यायचा. त्यानंतर हा मधला जो काही कानेकोपरे आहेत ना, तर ते खरं तर आपल्याला बाहेर काढायचे आहे. तर मी छोटंसं स्क्रूड्रायव्हर घेतले. तुम्ही कुठली पण थोडीशी शार्प एखादी गोष्ट घेऊ शकतात आणि अलगद अलगद प्रेस करायचं आहे. खूप जोरात केलं तर ते लगेच फाटू शकतं. त्यामुळे अगदी सावकाशपणे आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचे आहेत कानेकोपरे. सेम त्याच पद्धतीने बघा इकडचं सुद्धा मी अगदी अलगद अलगद प्रेस करून घेत आहे. ठीक आहे. आणि आता हे दोन्ही कानेकोपरे आपण व्यवस्थित बाहेर काढून घेतलेले आहेत. आणि खरं तर आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना आता आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे की आपला आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की सगळं अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि सगळं आपलं लुकच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग मी किती सावकाशपणे अगदी खरं तर काळजीपूर्वक इथे दाबटीप देऊन घेत आहे. तुम्ही सुद्धा अतिशय सावकाशपणे इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे, कारण की आपण जशी दाबटीप देणार आहोत तसंच आपला गळ्याचा आकार येणार आहे. त्यामुळे फिनिशिंगसाठी अगदी सावकाशपणे काळजीपूर्वक दाबटीप द्यायची. ज्या काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही नक्की फॉलो करायच्या आहे. बऱ्याचदा दाबटीप खाली सटकू शकते, सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित पकडायचं आहे. आणि मी पण खरं तर व्हिडिओ अगदी स्लो करून तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या सहज लक्षात यावं की कशा पद्धतीने दाबटीप दिली गेली पाहिजे. सो बघा मग फायनली संपूर्ण गळ्याला आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की शेप वगैरे एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि तो भरपूर सारा स्प्रेड सुद्धा होणार आहे ब्लाऊज घातल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर आता लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती कुठेही दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि अतिशय सावकाशपणे खरं तर इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे दाबटीप देऊन घेत आहोत. म्हणजे बघितल्यावरच लक्षात येतं की फिनिशिंग किती सुंदर अशी आलेली आहे. आणि फायनली गळा आणि कमरेचा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. महत्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण की हे मार्जिन आपण कॅल्क्युलेशन करताना कुठेही ऍड केलेलं नसतं. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, कारण की आता हे जर आपण परफेक्ट जोडलं तरच आपला ब्लाऊज परफेक्ट येणार आहे. जर इथे जर गोळा वगैरे झाला किंवा तिरका झाला तर ब्लाऊज बिघडू शकतो. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक हे जोडून घ्यायचं. आता बघा हे जोडल्यानंतर जे काही आपला एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो आपण इथे कट करून घेऊयात, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून खरं तर इथे कटिंग करत असतो. म्हणूनच मग ह्या पद्धतीने जोडल्यावर एक्स्ट्राचा कट करून घ्यायचं आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा, जेणेकरून परफेक्ट अशी आपल्याला पुढची डिझाईन बनवणं इझी जावं. यासाठी नेहमीच आपण गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर हे जोडून घेत असतो. सो बघा मग फायनली आपला परफेक्ट असा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला एक छान डिझायनर स्टोनवाली लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, पण कस्टमरने ही आणून दिलेली आहे, सो कस्टमरच्या चॉईसवर आपण आता इथे ही लेस लावणार आहोत. तर बघा खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की लेस लावण्याच्या आधी आपण इथे नॉट सुद्धा लावून घेतलेले आहे, कारण की ही स्टोनची लेस आहे आणि लेस लावल्यानंतर आपल्याला परफेक्ट असे नॉट लावता आले नसते. त्यामुळे आपण इथे नॉट लावले आणि ह्या डिझाईनसाठी खरं तर आपण 1.5 मीटर इथे ते नॉट घेतलेला आहे आणि त्याच निम्म करून घेतलेला आहे. आता इथे मी सिंगल फूट लावून घेतलेला आहे, कारण की ही स्टोनवाली लेस आहे, त्यामुळे आपल्या रेग्युलर फूटवर आपल्याला हे स्टिच करता येणार नाही. त्यामुळे इथे आपल्याला सिंगल फूटच लागणार आहे. आणि अजून एक महत्वाचा पॉइंट म्हणजे ही स्टोनवाली लेस आहे, त्यामुळे ती जसं आपण कानाकोपऱ्यावर फोल्ड करतो तशी ती फोल्ड होत नाहीये. त्यामुळे ती फक्त थोडीशीच आपल्याला अशी गोलाकार फिरवूनच इथे लावावे लागणार आहे, कारण की दुसरी जर कुठली लेस असली तर ती काठोकाठ व्यवस्थित फोल्ड होऊन कानाकोपरे व्यवस्थित आपल्याला बाहेर काढता येतात. पण ह्या लेसला मधले स्टोन फोल्ड होत नाहीये, त्यामुळे आपण इथे काहीही करू शकत नाहीये. तर मी फक्त थोडंसं फोल्ड करून म्हणजे जागीच गोलाकार फिरवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा ह्या पद्धतीने अतिशय सावकाश काळजीपूर्वक इथे ही लेस लावून घेत आहे.
मी पुन्हा सांगते, सिंगल फूट मशीनला असतं ते आपल्याला दुकानामध्ये मिळून जातं. हाफ शटल असेल तर हाफ शटलचं मशीनचं, फुल शटलची मशीन असेल तर फुल शटलच्या मशीनचं. आणि फक्त आधीचं फूट काढून आपल्याला ते फूट लावायचं असतं, जेणेकरून आपल्याला बरोबर स्टोनच्या कडेकडेने टीप मारता येते काटोकाट. जर का आपण रेग्युलर फूटवर जर का ही लेस लावायला गेलो तर आपल्याला ती लावताच येणार नाही आणि सगळी सुई वगैरे स्टोनला अटकून आपली सुई खराब होईल, मशीन खराब होईल. सो त्यामुळे आठवणीने स्टोन असो, मोती लेस असो आणि रेडीमेड पाइपिंग असो, आपल्याला त्यासाठी सिंगल फूटच लागतं. सो काळजीपूर्वक आता संपूर्ण गळ्याला मी इथे ही लेस लावली. त्यानंतर इथे कानाकोपऱ्यावर पुन्हा मी म्हटलं की आपल्याला ती व्यवस्थित काटोकाट फोल्ड करता येणार नाहीये, फक्त थोडासा गोलाकार शेप खरं तर इथे देऊन घ्यावा लागणार आहे. आणि बघा मग मी इथे व्यवस्थित ती लावून घेतलेली आहे. ठीक आहे, आता मी एक्स्ट्राचं इथे कट करून घेते. आता त्यानंतर आपण ह्या लेसला इथे डबल टिप देऊन घेऊयात. ऍक्च्युली डबल टिप म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा. मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो त्याला दोन्ही साईडने टिप देण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, त्यानंतर ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते. तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या साईडने सुद्धा टिप मारल्यामुळे लेस कशी व्यवस्थित सेट झालेली आहे आणि ती एकदम प्रॉपर सुद्धा लागली गेलेली आहे. सो मग तुम्ही सुद्धा कुठलीही लेस असो, शक्यतो दोन्ही साईडने टिप मारण्याची सवय ही लावूनच घ्यायची असते. आणि स्टोन असल्यामुळे खरं तर आपल्याला तिथे कानाकोपऱ्यावरती फोल्ड करता आलेली नाहीये, पण कस्टमरने हाच गळा सांगितला होता, सो त्यामुळे काही करू शकत नव्हती. आणि किंवा पानगळा, तर पानगळ्यावर सुद्धा आपल्याला कोपऱ्यावर ते व्यवस्थित फोल्ड करताच आलं नसतं, बट कस्टमरने सांगितलं होतं की हा गळा करा, बट ठीक आहे, त्यामुळे हा केलेला आहे. खरं तर अशी लेस सिंपल गोल गळ्यालाच व्यवस्थित दिसू शकते. मग तुम्ही तो डीप घेतला, यू घेतला, व्ही घेतला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, सो बघा मग जेवढं शक्य आहे तेवढं छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे. यानंतर आता तुम्ही कमरेच्या साईडला सुद्धा जर तुम्हाला ही लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, पण मी काही इथे लावत नाहीये कारण की कस्टमरने तसं सांगितलेलं नाहीये. त्याचबरोबर आता इथे बॅक साईडला आपण टक्स टाकून घेऊयात. तर बघा मग आता आपण सेंटर पासून इथे साधारणतः 4.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊयात. त्यानंतर त्याच्या साईडला अर्धा इंच आणि उभा जो काही टक्स आहे तर तो इथे आपल्याला 4 इंचाचा घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा 4.5, त्यानंतर उभा 4चा असं टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने ते व्यवस्थित फोल्ड करून तिरका टक्स आपण टाकून घेऊयात. सुरुवातीला आणि शेवटी व्यवस्थित डबल टिप द्यायची आहे. खरं तर लॉक करायचं म्हणजे तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. एक साईडचा टक्स टाकला गेलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा बॅक टक्स आपण टाकून घेऊयात. आणि मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, सो बघा मग फायनली दोन्ही साईडला एकदम छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत. ठीक आहे, मी म्हटल्याप्रमाणे ही लेस तुम्ही इथे लावू शकतात, बट कस्टमरने सांगितलेली नाहीये. लावली तरी सुद्धा आपल्या ब्लाऊजला किंवा ह्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुद्धा नक्कीच लुक येणार आहे. ठीक आहे, तर बघा मग यानंतर आता सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवून घेऊयात. तर बघा सिंपल चौकोन घेतले होते, क्रॉसमध्ये जॉईन केले, त्यानंतर एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे. खरं तर ही लटकन डिझाईनची खूप सोपी पद्धत आहे. बघा ह्या पद्धतीने ते फोल्ड करून त्यामध्ये आपल्याला जे काही आपलं नॉट आहे ना तर ते टाकायचं आहे आणि मग इथून टीप मारून घ्यायची. तर डबल टिप द्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. एक्स्ट्राचं कट करायचं आणि हे सरळ करूयात. तर बघा किती सिंपल छान असं खूप सुंदर आणि झटपट तयार होणारं हे फॅब्रिकचं लटकन आहे. तर तुम्ही असंही बनवू शकतात किंवा रेडीमेड सुद्धा लावू शकतात. आणि याआधी सुद्धा लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, सो त्यापैकी तुम्ही कुठल्याही लटकन डिझाईन इथे नक्कीच बनवू शकता. सो बघा मग फायनली खूप सुंदर असं आपला न्यू लुक मधली मटका गळ्याची ही ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली आहे. फॅब्रिकचं पासून लटकन सुद्धा बनवलेलं आहे, ते सुद्धा एकदम झटपट आणि खूप सुंदर असं दिसणार असं. सो बघा मग तुम्हाला जवळ लुक दाखवते. खरं तर फायनली खूप सुंदर असं लटकन डिझाईन सहित आपली ही ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन इथे रेडी झालेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे असा थोडासा वेगळ्या पॅटर्न मध्ये मटका गळा आपण खरं तर इथे घेतलेला आहे. खरं तर अशी डिझाईन बोटनेक मध्ये बऱ्याचदा आपण बनवतो, पण सिंपल याच्यामध्ये जर बनवायची असेल तर बऱ्यापैकी डीप घेतलेला आहे. घातल्यावरती अजून डीप होणार आहे, पण जर यापेक्षा डीप गेली तर ब्लाऊजच बिघडू शकतो, शोल्डर वगैरे उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहतील. सो त्यामुळे मग एकदम परफेक्ट आपण मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला सुद्धा एकदम परफेक्ट अशी
अशी बॅकनेक डिझाईन नक्कीच बनवता येईल. आणि फायनली आपला ब्लाऊज सुद्धा कंप्लीट झालेला आहे. खरं तर तुम्ही बघू शकतात की ह्या डिझाईनमुळे खरं ब्लाऊज किती सुंदर असा प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. आणि ह्या डिझाईनमुळे सुद्धा आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आलेला आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी आपली डिझाईन इथे रेडी झालेली आहे. आणि नक्कीच ह्या छानशा ट्रेंडिंग डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर लुक येणार आहे. आणि ऑब्व्हियसली ब्लाऊजमुळे साडी सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.